आता आपण बघूयात मुंबई उपनगरातल्या टॉप 9 बातम्या। धारावीतील झोपडपट्टीधारकांच्या पात्रता निश्चितीसाठी सर्वेक्षण सुरू। कागदपत्र सादर करण्यासाठी 15 एप्रिलपर्यंत मुदतवाढ। सर्वेक्षणात सहभागी होण्यासाठी धारावीकरांना शेवटची संधी। मुंबईच्या बहुचर्चित कोस्टल रोड यांत्रिक झाडून साफ केला जाणार। पालिकेने कोस्टल रोडच्या अंतर्गत मार्गिकांच्या स्वच्छतेचा निर्णय घेतला आहे। वसई विरारला पाणीपुरवठा करणाऱ्या सूर्या प्रकल्पाच्या योजनेतील बिघाड दूर। कवडसा जलशुद्धीकरण प्रकल्पात विद्युत रोहित्रात झाला होता बिघाड। पाणीपुरवठा नियमित होण्यासाठी आणखी थोडा वेळ लागणार। कल्याण रेल्वे स्थानकाचा पाणीपुरवठा सुरळीत। 1,17,00,000ची थकबाकी भरण्याची प्रक्रिया सुरू, तर उर्वरित थकबाकी लवकरच भरण्याचं आश्वासन। रेल्वे प्रशासनाच्या आश्वासनानंतर पालिकेकडून पाणीपुरवठा सुरू। मुंबईच्या जे रुग्णालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा। जे रुग्णालयाच्या डॉक्टरांचा अमेरिकेत सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय व्हिडिओ ऑब्स्ट्रॅक्ट पुरस्कारानं सन्मान। ठाण्याच्या शहापूरमधील कासगावमध्ये लग्नात नाचताना धक्का लागल्यानं तरुणाची हत्या। या प्रकरणात 2 आरोपी पोलिसांच्या ताब्यात। हत्येनंतर आरोपींना मृतदेह नदीत फेकला होता। 3 वर्षात हजाराहून अधिक बांगलादेशींना अटक। घुसखोरांना मदत करणाऱ्या भारतीय नागरिकांवरही कारवाई। चेन्नईत इराणी एन्काउंटरनंतर कल्याणमध्ये इराणी गँगची दहशत। इराणी वस्तीत शेतकऱ्याला जाळून ठार मारण्याच्या धमक्या। गुन्हा दाखल।